हर्षद सर आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 हा घेणार आहे। ओके, आणि प्रॅक्टिस सेट 1.2 हा स्टार्ट करण्यापूर्वी त्या प्रॅक्टिस साठी जे काही पॉइंट्स आपल्याला लागणार आहे, अगोदर आपण ते सर्व पॉइंट्स व्यवस्थित प्रिपेअर करून घेऊ। ओके, तर बघा, जो फर्स्ट पॉइंट आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 साठी लागणार आहे तो आहे कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा थेरम आपण लास्ट लेक्चर मध्ये घेतलेला आहे। आता आपण या लेक्चर मध्ये याचा कन्व्हर्स घेणार आहे। ओके, तर बघा, कन्व्हर्सचं सेंटेन्स काय दिलेला आहे। इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो देन द लाईन इज पॅरलल टू थर्ड साइड। तर हे थेरमचं जे कन्व्हर्स आहे त्याचं हे सेंटेन्स दिलेलं आहे। तर हे सेंटेन्स मध्ये नेमकं दिलेलं काय आहे याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला अगोदर देतो। तर बघा, या ठिकाणी एक ट्रायंगल आहे आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे जर एखादी लाईन असेल, सपोज आपण या प्रकारे ड्रॉ करून घेऊ। सपोज हियर लाईन एल अँड दिस इज ट्रायंगल एबीसी। हा ट्रायंगल एबीसी आहे। तर ही जी लाईन आहे एल, या ठिकाणी पी आणि क्यू या ठिकाणी इंटरसेक्ट करते दोन्ही साइडला। तर सेंटेन्स मध्ये कन्व्हर्स मध्ये असं सांगितलेलं आहे, जर ही लाईन एल या दोन्ही साइडला सेम रेशो मध्ये डिवाइड करत असेल, म्हणजे कसं, एपी अपॉन पीबी, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी। इफ जर ही लाईन एल या दोन्ही साइडला अशा सेम रेशो मध्ये डिवाइड करत असेल, तर देन ही जी लाईन असते यल, देन लाईन यल इज पॅरलल, देन लाईन यल इज पॅरलल टू थर्ड साइड। थर्ड साइड म्हणजे कोणती, तिच्या समोरची। या दोन साइडला तिने काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे। थर्ड साइड म्हणजे बीसी ला ती काय राहणार आहे, पॅरलल, म्हणजे लाईन यल इज पॅरलल टू साइड बीसी। तर हे कन्व्हर्स आहे। ओके, कन्व्हर्स मध्ये काय दिलेलं आहे, जर जी लाईन असेल ती लाईन ट्रायंगलच्या दोन साइडला जर सेम रेशो मध्ये डिवाइड करत असेल, तर ती लाईन थर्ड साइडला काय असते, पॅरलल असते। ओके, तर हा कन्व्हर्स आहे, कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। ओके, आता या कन्व्हर्स वर काही कशा टाइपचे एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जाऊ शकतात ते आपण व्यवस्थित आता समजून घेऊ। बघा, या ठिकाणी मी एक एक्झाम्पल्स घेतले आहे तुमच्यासाठी। इन ट्रायंगल पीक्यूआर एक ट्रायंगल दिलेला आहे। एसटी एक लाईन आहे किंवा एक सेगमेंट आहे या ट्रायंगल मध्ये। ही जी सेगमेंट आहे, या सेगमेंटचे या ठिकाणी पार्ट दिलेला आहे। पीएस दिलेला आहे 3, एसक्यू दिलेला आहे 6, पीटी दिलेला आहे 4 आणि टीआर दिलेला आहे 8। ओके, तर आपल्याला क्वेश्चन अतिशय सिंपल विचारलेला आहे, प्रूव्ह दॅट एसटी इज पॅरलल टू क्यूआर। म्हणजे आपण हा जो कन्व्हर्स आहे याच्यावर प्रॅक्टिस करतोय। ओके, म्हणजे कशा टाइपचे एक्झाम्पल्स येऊ शकतात आणि ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे आपण याच्यावर बघून घेऊ। ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, एसटी क्यूआर ला पॅरलल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय। तर अगोदर काय करणार आपण, हे जे रेशो आहे हे रेशो आपण चेक करणार का ते इक्वल आहेत का। ओके, सो हियर फर्स्ट रेशो आपण कोणता घेणार आहे, पीएस अपॉन आपण काय घेणार आहे, एसक्यू। ओके, काय घेणार आहे आपण, पीएस अपॉन एसक्यू। तर पीएस किती आहे बघा, 3 अपॉन एसक्यू किती आहे, 6। तर याला आपण डिवाइड करू शकतो, 3 1 जा 3 and 3 2 जा 6। याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ। ओके, आता त्या साइडचा आपण रेशो चेक करू, पीटी अपॉन टीआर। तर पीटी किती आहे, 4 अपॉन 8, 4 1 जा 4, 4 2 जा 8। ओके, या इक्वेशन नंबर 2। आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून आपण चेक करू, फ्रॉम इक्वेशन 1 and 2। तर 1 and 2 वरून जर आपण चेक केलं तर काय दिसतं आपल्याला, जे दोन्ही रेशो आहे त्यांचा आन्सर कसा आहे, सेम आहे, 1/2 1/2। म्हणजे दोन्ही रेशो कसे आहे, इक्वल आहे। देयरफॉर पीएस अपॉन एसक्यू इज इक्वल टू काय आहे, पीटी अपॉन
टी आर, राईट आहे. पीएस अपॉन एस क्यू इज इक्वल टू काय आहे, पीटी अपॉन टी आर. म्हणजे दोन्ही रेशो इक्वल आहे. आणि जर हे दोन्ही रेशो जर इक्वल असेल तर बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय होणार, जे एस टी आहे ते क्यू आर ला काय होणार, पॅरलल होणार. सो देअरफॉर वी कॅन राईट एस टी इज पॅरलल टू क्यू आर. आणि याला आपण रिझन काय यूज करणार, कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, तर असे सिंपल टाइपचे एक्झाम्पल्स या कन्व्हर्स वर सुद्धा येऊ शकतात. तर हे तुम्हाला व्यवस्थित माहित पाहिजे. ओके, तर असं एक सिंपल एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेला. आता आपण जे नेक्स्ट पॉइंट बघणार आहे, प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल हा एक पॉइंट आहे. आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा एक पॉइंट आहे. तर हे दोन्ही पॉइंट आपण व्यवस्थित बघणार आहे आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.2 हा स्टार्ट करणार आहे. ओके, तर सध्या तुम्हाला हे जे दोन्ही पॉइंट्स आहेत, दोन्ही प्रॉपर्टीज आहे, हे व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. अतिशय सिंपल प्रॉपर्टीज आहे. आणि जो प्रॅक्टिस सेट 1.2 हा पूर्ण आहे तर या सर्व प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. ओके, तर जो फर्स्ट प्रॉपर्टी आहे ते आपण अगोदर व्यवस्थित समजून घेऊ. बघा, प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे. व्यवस्थित समजून घ्या. याचं सेंटेन्स काय दिलेलं आहे, द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. म्हणजे काय, तर बघा, एखाद्या ट्रायंगल मध्ये सपोज हियर इज वन ट्रायंगल PQR, हा एक ट्रायंगल आहे PQR. आणि आपण काय करू, अँगल Q मधून एक बायसेक्टर ड्रॉ करू. आपण एक रे ड्रॉ केलेला आहे, याचं नाव घेऊ आपण QS. तर हा जो रे QS आहे, जो बायसेक्टर QS आहे, हा बायसेक्टर QS काय करतो, त्याची जी अपोजिट साइड आहे या अँगलची, कोणती अपोजिट साइड आहे, PR, या साइडला या रिमेनिंग साइडच्या रेशो मध्ये डिवाइड करतो. म्हणजे कशा प्रकारे, बघा, इफ रे QS इज बायसेक्टर ऑफ अँगल Q, जर QS हा अँगल Q चा बायसेक्टर असेल तर देन काय होणार, कशा प्रकारे डिवाइड होणार, बघा, PS म्हणजे कशा प्रकारे रेशो तयार होणार, PS अपॉन SR, PS अपॉन SR इज इक्वल टू PQ अपॉन QR, PQ अपॉन QR. बघा, PS अपॉन SR इज इक्वल टू PQ अपॉन QR. तर अशी प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी अँगल बायसेक्टर साठी आहे. म्हणजे जर ट्रायंगल मध्ये एखादा अँगलचा जर बायसेक्टर असेल तर तो बायसेक्टर अशा प्रकारे हा रेशो तयार करतो. ही प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण की याच्यावर सुद्धा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. ओके, नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. आता थ्री पॅरलल लाईनची जी प्रॉपर्टी आहे ही सुद्धा सिंपल आहे. बघा, या ठिकाणी आपण थ्री पॅरलल लाईन्स घेऊ, L, M अँड N. ओके, तर या थ्री पॅरलल लाईन्स आहे, आपण या ठिकाणी लिहूया L इज पॅरलल टू M इज पॅरलल टू N. तर काय दिलेलं आहे, द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय सेम पॅरलल लाईन्स. आता या ठिकाणी आपण दोन ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करू. या ठिकाणी एक ट्रान्सव्हर्सल आहे P, या ठिकाणी एक ट्रान्सव्हर्सल आहे Q. ओके, आणि जे इंटरसेप्ट आहे त्यांना आपण व्यवस्थित नाव देऊन घेऊ, A, B, C. या ठिकाणी A, B, C आणि या ठिकाणी देऊ आपण D, E, F. असे सिंपल नाव आपण दिलेले आहे. तर काय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स काय आहे, हे जे AB अपॉन BC इज इक्वल टू काय राहणार आहे, DE अपॉन AC. म्हणजे जे इंटरसेप्ट आहे या साइडचे आणि त्या साइडचे ते इक्वल रेशो मध्ये डिवाइड होतात. ओके, म्हणजे कशा प्रकारे AB अपॉन BC इज इक्वल टू DE अपॉन EF.
तर हे सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जास्त डिटेल मध्ये याला एक्सप्लेन केले नाही. फक्त तुम्हाला ही प्रॉपर्टी अशा प्रकारे तुम्ही लक्षात जर ठेवली तरी आपण याच्यावर एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. कशा प्रकारे, जर 3 पॅरलल लाईन्स असेल तर आपण रेशो कशा प्रकारचा घ्यायचा आहे, AB अपॉन BC इज इक्वल टू DE अपॉन EF. ओके, आणि याला रिझन आपण काय देणार आहे, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. ओके, तर या दोन प्रॉपर्टीज आहे. आणि फर्स्ट जे आपण घेतलेले आहे कन्व्हर्स ऑफ बीपीटी, तर या तिन्ही पॉइंट वर प्रॅक्टिस सेट 1.2 हा डिपेंड आहे. आणि आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 हा स्टार्ट करणार आहोत. मला फर्स्ट क्वेश्चन काय आहे, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट्स आयडेंटिफाय इन विच फिगर रे PM इज बायसेक्टर. हा क्वेश्चन अतिशय सिंपल आहे आणि हा क्वेश्चन कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम याच्यावर हा डिपेंड आहे. ओके, हा पॉइंट आपण घेतला नाही पण एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, जे तिन्ही ट्रायंगल आहे तिन्ही ट्रायंगल मध्ये जो रे PM आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा रे PM आहे, इथं सुद्धा रे PM आहे आणि या ठिकाणी सुद्धा रे PM आहे. तर आपल्याला तिन्ही ट्रायंगल मध्ये एवढं चेक करायचं आहे का रे PM हा अँगल बायसेक्टर आहे की नाही. तर कशा प्रकारे चेक करणार बघून घ्या. हिअर आपण काय करायचं, जे दिलेले साइडचे रेशो आहे, म्हणजे हे जे रेशो आहे हे रेशो आपण चेक करायचे आणि जर ते रेशो इक्वल आले तर रे PM हा बायसेक्टर राहणार आहे आणि जर रेशो इक्वल नाही आले तर तो बायसेक्टर नाही राहणार. ओके, तर बघा कशा प्रकारे घेणार. तर अगोदर आपण या ठिकाणी स्टार्ट करू. QM अपॉन MR, अगोदर आपण या रेशोची व्हॅल्यू घेऊ. QM अपॉन MR, QM किती आहे 3.5 अपॉन 1.5. ओके, तर याचं आपण कॅल्क्युलेशन करू. तर काय होणार 35 अपॉन 15, म्हणजे पॉइंट पॉइंट काय होणार कट होणार. तर 35 अपॉन 15 आपण कितीने डिवाइड करू शकतो याला 5 ने. 5 7 जा 35 आणि 5 3 जा 15, याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. बरोबर आहे, हा फर्स्ट रेशो आपण घेतलेला आहे. आता सेकंड रेशो, ज्या रिमेनिंग 2 साइड्स आहे त्यांचा रेशो आपण घेऊ. तर ठीक आहे, आपण Q या इथून स्टार्ट केलेले, तर सेकंड आपण या ठिकाणी स्टार्ट करू. QP अपॉन PR, तर QP किती आहे 7 अपॉन PR किती आहे 3, याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. ओके, तर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वरून काय दिसतं आपल्याला, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, तर 1 अँड 2 वरून दोन्ही रेशो कसे आहे इक्वल आहे. म्हणजे QM अपॉन काय आहे MR इज इक्वल टू QP अपॉन काय आहे PR, म्हणजे दोन्ही रेशो कसे आलेले आहे इक्वल आलेले आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो बघा, आपण काय लिहू शकतो, देअरफॉर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. देअरफॉर हा जो रे आहे रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. ओके, तर सिंपल आहे, रेशो जर इक्वल येत असेल तर आपण काय म्हणू शकतो, हा जो PM आहे तो बायसेक्टर आहे आणि जर रेशो इक्वल येत नसेल तर तो बायसेक्टर नाही. याला फक्त रिझन आपल्याला काय द्यायचं आहे, कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. ओके, आता सेकंड एक्झाम्पल आपण चेक करू. तर सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपल्याला रेशो चेक करायचा आहे. ओके, तर अगोदर आपण कोणती साइड घेणार, ज्याच्यावर आपला रे PM हा गेलेला आहे, म्हणजे ज्या ठिकाणी M पॉइंट हा या साइडला इंटरसेक्ट करतो. अगोदर ही साइड घेऊ आपण. कशा प्रकारे घेणार, RM अपॉन MQ किती आहे 6/8. 6/8 ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 3 जा 6, 2 4 जा 8. इक्वेशन नंबर 1. सेकंड R पासून स्टार्ट केलं, इथूनच घेऊ आपण. RP अपॉन PQ, RP किती आहे 7/10, याला डिवाइड होत नाही. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. तर बघा, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वरून काय दिसतं आपल्याला, दोन्ही रेशो यांचे जे आन्सर आहे ते इक्वल नाही, म्हणजे रेशो सुद्धा इक्वल नाही, म्हणजे इज नॉट इक्वल टू. बरोबर आहे. आणि जर रेशो इक्वल नसेल तर हा जो PM आहे, देअरफॉर रे PM इज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल
QPR, कारण की हे रेशो इक्वल आहे का? नाही, सिंपल आहे. रिझन याला द्यायची गरज नाही. एक्झाम्पल नंबर 3 आपण हे बघूया. तर या ठिकाणी सुद्धा आपण रेशो घेणार आहे. इथून स्टार्ट करू Q पासून. QM अपॉन MR. QM किती आहे? 3.6 अपॉन किती आहे? 4. तर याला आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो बघा. याचा जर पॉइंट कट केला तर हे होणार 36. पॉइंट कट केला म्हणजे डिवाइड मध्ये काय येणार? 0. 40. तर 36/40 याला आपण किती डिवाइड करू शकतो? 4 ने. 4 9 जा 36 and 4 10 जा 40. राईट आहे. या इक्वेशन नंबर 1. आता सेकंड Q पासून स्टार्ट केलेला आहे तर मग Q पासूनच घेऊ. QP अपॉन PR. तर QP किती आहे? 9/10. इक्वेशन नंबर 2. आता चेक करू फ्रॉम इक्वेशन 1 and 2. तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून आपल्याला काय दिसतंय? दोन्ही जे रेशो आहे ते इक्वल आहे. बरोबर आहे. देअरफॉर QM अपॉन MR इज इक्वल टू काय आहे? QP अपॉन PR. देअरफॉर रेशो जर इक्वल असेल तर आपण काय म्हणू शकतो? रे PM हा काय आहे? बायसेक्टर आहे. देअरफॉर रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. आणि याला आपण रिझन काय देणार? कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. तर फर्स्ट क्वेश्चन हा सिंपल आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन टाका. घेणार आहे क्वेश्चन नंबर 2. तर बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे? इन ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15, PQ इज इक्वल टू 25, PR इज इक्वल टू 20 and NR इज इक्वल टू 8. ओके, तर अशा याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. जी NM ही लाईन आहे ती RQ ला पॅरलल आहे की नाही हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. अँड गिव्ह रिझन. आणि याला आपल्याला रिझन सुद्धा द्यायचं आहे. ओके, तर या क्वेश्चन मध्ये या ट्रायंगल मध्ये जी लाईन आपल्याला साइडला पॅरलल दाखवायची आहे तर हा क्वेश्चन कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम याच्यावर हा क्वेश्चन डिपेंड आहे. सिंपल क्वेश्चन आहे. व्यवस्थित बघून घ्या कशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करणार आहे. अगोदर दिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या डायग्राम मध्ये मी तुम्हाला शो करतो. PM ची व्हॅल्यू आहे 15 आणि PQ ची व्हॅल्यू आहे 25. ओके, नेक्स्ट व्हॅल्यू आहे PR. PR ची व्हॅल्यू दिलेली आहे बघा 20 आणि NR ची व्हॅल्यू आहे 8. ओके, तर या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर आपण काय करणार? अगोदर PN अपॉन NR हा रेशो याची व्हॅल्यू फाइंड करणार. त्याच्यानंतर PM अपॉन MQ हा या रेशोची व्हॅल्यू आपण फाइंड करणार. आणि नंतर चेक करणार दोन्ही रेशोची व्हॅल्यू इक्वल आहे की नाही. म्हणजे दोन्ही रेशो जर इक्वल येत असेल तर आपण बाय कन्व्हर्स ऑफ BPT या थेरमच्या कन्व्हर्स नुसार आपण काय म्हणू शकतो की या ज्या लाईन आहे लाईन NM ही साइड RQ ला काय आहे? पॅरलल आहे. जर ते रेशो इक्वल येत असेल तर. तर चला चेक करू. अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे? PN ची व्हॅल्यू फाइंड करावी लागणार आहे जी की आपल्याला दिलेली नाही. तर यासाठी आपण डॅशचा वापर करू. P डॅश N डॅश R बरोबर. सो देअरफॉर काय फाइंड करायचं आहे आपल्याला? PN. सो PN इज इक्वल टू कसं होणार? PN फाइंड करण्यासाठी तुम्हाला टोटल PR मधून NR काय करावं लागणार आहे? मायनस. तर PR किती आहे? 20 मायनस NR आहे 8 म्हणजे 20 मायनस 8 किती येणार? 12. ओके, ही आली PN ची व्हॅल्यू. बरोबर आहे. आता याच प्रकारे आपण MQ ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड करणार आहे. ओके, तर यासाठी सुद्धा आपण डॅशचा वापर करणार आहे. P डॅश M डॅश Q. ओके, सो देअरफॉर MQ साठी फॉर्म्युला कसा तयार होणार? MQ ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर टोटल PQ मधून आपल्याला PM काय करावं लागणार आहे? मायनस. तर PQ ची व्हॅल्यू आहे 25 मायनस PM आहे 15 म्हणजे यांचं सबट्रॅक्शन किती येणार? 10. तर MQ ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 10. ओके, तर आता ज्या व्हॅल्यूज आपल्याला पाहिजे त्या व्हॅल्यूज आपण फाइंड केलेल्या आहे. आता आपण अगोदर या साइडचा रेशो चेक करू आणि नंतर या साइडचा रेशो चेक करू. ओके, सो देअरफॉर फर्स्ट रेशो आपण घेणार आहे PN अपॉन NR इज इक्वल टू PN ची व्हॅल्यू आहे 12
अपॉन येणार आहे 8. 12 अपॉन 8 याला आपण 4 ने डिवाइड करू. 4 3 जा 12, 4 2 जा 8. हे आहे इक्वेशन नंबर 1. ओके, आता याच प्रकारे आपण सेकंड रेशो घेणार आहे. PM अपॉन MQ इज इक्वल टू 15 अपॉन 10. म्हणजे काय होणार, याला 5 ने आपण डिवाइड करू. 5 3 जा 15, 5 2 जा 10. इक्वेशन नंबर 2. आता आपण चेक करू फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. तर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वरून जर चेक केलं तर काय दिसतं आपल्याला, दोघांचे जे व्हॅल्यूज आहेत ते सेम आहे. म्हणजे दोन्ही रेशो कसे आहे, इक्वल आहे. देअरफॉर PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. आणि हे रेशो जर इक्वल येत असेल तर आपण काय म्हणू शकतो, तर जी लाईन NM आहे, देअरफॉर वी कॅन राईट देअरफॉर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. ओके, तर आपण काय लिहू शकतो, जी लाईन NM आहे ती RQ ला कशी आहे, पॅरलल आहे. पण याला आपण रिझन काय देणार, देअरफॉर रिझन या ठिकाणी देतो कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. म्हणजे शॉर्टकट मध्ये आपण त्याला लिहिलेलं आहे BPT. तर हा क्वेश्चन सिंपल आहे. तुम्हाला फक्त या क्वेश्चन मध्ये लाईन ही साइडला काय दाखवायची आहे, पॅरलल दाखवायची आहे. ओके, आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी मी लिहिलेला आहे. तर व्यवस्थित बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे. इन ट्रायंगल MNP NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल N फुल स्टॉप इफ MN इज इक्वल टू 5, PN is equal to 7, MQ is equal to 2.5. Then find QP. तर बाळांनो, हा क्वेश्चन अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी याच्यावर डिपेंड आहे. तर यासाठी आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करणार आहे. ठीक आहे, तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार बघा. हिअर NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल N. NQ जो आहे अँगल N चा काय आहे, बायसेक्टर आहे. देअरफॉर आपण आता याचा रेशो घेऊ. ओके, तर अगोदर आपण या साइडचा रेशो घेऊ. M पासून आपण स्टार्ट करतोय, तर कशा पद्धतीने घेणार, देअरफॉर MQ अपॉन QP, MQ अपॉन QP इज इक्वल टू, आपण M पासून स्टार्ट केलेला आहे तर मग त्या साइडला सुद्धा M पासूनच घेऊ आपण. MN अपॉन NP. ओके, तर ही आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. याला आपण रिझन देणार आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिंपल आहे. व्हॅल्यू काय करायची आहे, पुट करायची आहे. MQ किती आहे, 2.5 अपॉन QP आपल्याला फाइंड करायचं आहे इज इक्वल टू MN किती आहे, 5 अपॉन NP किती आहे, 7. आता आपण याचं काय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे या टाइपचा आणि या टाइपचा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. देअरफॉर 5QP इज इक्वल टू 2.5 इंटू 7. ओके, नेक्स्ट स्टेपला काय होणार, नेक्स्ट स्टेपला QP इज इक्वल टू 2.5 इंटू 7 जे आहे 2.5 इंटू 7 अपॉन मध्ये किती जाणार, 5. आता 5 ने 2.5 ला डिवाइड होतं. 2.5 ला आपण असं कन्सिडर करू 25, म्हणजे 5 5 जा 25. पण या ठिकाणी पॉइंट आहे म्हणजे आपण पॉइंट देऊन काय घेणार, 0 इंटू 7. यांचं मल्टिप्लिकेशन करू. 7 5 जा 35. पण पॉइंट नंतर 1 डिजिट आहे म्हणजे 1 डिजिट नंतर आपण काय घेणार, पॉइंट. तर ही आहे QP ची व्हॅल्यू आणि याला आपण युनिट्स असं युज करणार आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 2 अँड 3 अतिशय सिंपल आहे. याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन. आता आपण बघू क्वेश्चन नंबर 4. तर बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे. मेजर्स ऑफ सम अँगल्स इन फिगर आर गिवन. प्रूव्ह दॅट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे बघा, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. ओके, जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हा आपला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. ओके, पण यासाठी एक कंडिशन अशी आहे की आपल्याला PQ आणि BC हे काय करावं लागणार आहे, पॅरलल करावं लागणार आहे. जर PQ हे BC ला पॅरलल असेल तरच आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करू शकतो. ओके, तर बघा कशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व्ह करणार आहे. इन ट्रायंगल
ABC, in triangle ABC, angle P is congruent with angle B. बरोबर आहे. हे जे दोन्ही अँगल आहे हे कसे आहे, कॉन्ग्रुएंट आहे. का बरं कॉन्ग्रुएंट आहे, कारण की दोघांची मेजर कशी आहे, सेम आहे. म्हणजे आपण रिझन काय देणार, इच ऑफ 60 डिग्री. ओके, नंतर आपण काय देणार, बट these are corresponding angles, but these are corresponding angles, therefore PQ is parallel to BC. ओके, रिझन याला काय देणार आपण, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ओके, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय असते, जर हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असेल, इक्वल असेल, तर या दोन लाईन काय असतात, पॅरलल असतात. हो की नाही, कारण की हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहे. तर बघा आता PQ हे BC ला पॅरलल झालेला आहे. देअरफॉर वी कॅन राईट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC, आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. याला आपण रिझन काय देणार, BPT, म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, तर सिंपल क्वेश्चन आहे. ओके, आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. तर बघा क्वेश्चन नंबर 5 काय आहे, इन ट्रॅपेझियम ABCD. या ठिकाणी एक ट्रॅपेझियम दिलेला आहे ABCD. या ट्रॅपेझियम मध्ये AB पॅरलल आहे PQ ला आणि PQ पॅरलल आहे DC ला. ओके, तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या आहे. AP ची व्हॅल्यू आहे 15, PD आहे 12 आणि QC आहे 14. फाइंड BQ. तर आपल्याला हे BQ फाइंड करायचं आहे. तर या ठिकाणी 3 लाईन्स पॅरलल आहे, म्हणजे हा क्वेश्चन प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स वर डिपेंड आहे. तर बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार. हिअर AB इज पॅरलल टू PQ is parallel to DC. ओके, हे आपल्याला गिवन आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर देअरफॉर AP अपॉन, कसं रेशो घेतो आपण, AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. याला रिझन काय असतं बघा, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाइन्स. ओके, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाइन्स. ओके, आता आपण व्हॅल्यू पुट करू. AP ची व्हॅल्यू आहे 15 अपॉन PD ची व्हॅल्यू आहे 12 इज इक्वल टू BQ ची व्हॅल्यू आहे, BQ ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, अपॉन QC ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 14. ओके, तर आता आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 12 BQ, बघा 12 BQ इज इक्वल टू 15 इंटू 14. Okay, so therefore BQ is equal to 15 into 14 divided by 12. Okay, जे मल्टिप्लाय चे 12 आहे ते कुठे गेले, डिवाइड ला. याला कॅल्क्युलेट करू. 15 and 12 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. 3 5 जा 15 into 14, 3 4 जा 12. राईट आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 14 5 जा किती होणार, 70 बाय 4. राईट आहे. 4 ने आपण याला आता डिवाइड करू. या ठिकाणी 7 आहे, सो 7 1 जा 7, रिमेनिंग 3, म्हणजे 20 तयार झाले, बरोबर आहे. सॉरी, 4 1 जा 4. ओके, 4 1 जा 4, रिमेनिंग 3, किती तयार झाले, 30. राईट आहे. आता याच्यानंतर 4 ने आपण 30 डिवाइड करू. 4 7 जा 28. ओके, 4 7 जा 28, रिमेनिंग 2. ओके, आता आपण या ठिकाणी 0 घेणार, म्हणजे काय देणार, पॉइंट. 4 5 जा 20. सो देअरफॉर BQ ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 17.5 युनिट्स. ओके, तर सिंपल क्वेश्चन आहे. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स वर हा क्वेश्चन डिपेंड आहे. ओके, आता आपण घेऊया क्वेश्चन नंबर 6. ओके, तर बघा क्वेश्चन नंबर 6 काय आहे, फाइंड QP युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन फिगर. या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे आणि या फिगरच्या साहाय्याने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. QP ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर बाळांनो, हा क्वेश्चन अँगल बायसेक्टर थेरम वर डिपेंड आहे. ठीक आहे, या ठिकाणी जो NQ आहे तो बायसेक्टर आहे अँगल N चा. सो हिअर NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल N. देअरफॉर आपण रेशो कसा घेणार, MQ अपॉन QP इज इक्वल टू
mn अपॉन np. रिझन आहे अँगल बायसेक्टर थेरम. ओके, अँगल बायसेक्टर थेरम. ओके, व्हॅल्यू पुटअप करू. MQ आहे 14 बाय QP ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. MN आहे 25 आणि NP आहे 40. आता आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 25 QP इज इक्वल टू 14 इंटू 40. राईट आहे. अगोदर या पद्धतीने केलं, नंतर या पद्धतीने. सो QP इज इक्वल टू 14 इंटू 40 डिवायडेड बाय किती होणार 25. ओके, सो 14 इंटू 40 अँड 25 ला आपण डिवाइड करूया 5 ने. 5 8 जा 40 अँड 5 5 जा 25. बरोबर आहे. तर आता आपण पुढे काय करूया, 5 ने 14 ला आपण डिवाइड करू. 5 2 जा 10, रिमेनिंग 4, 0.58 जा 40 म्हणजे 2.8 इंटू किती आहे 8. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. बघा 8 8 जा 64, 4 कॅरी किती येणार 6, 8 2 जा 16 अँड 6 22. पॉइंट नंतर 1 डिजिट आहे म्हणजे आपण 1 डिजिट नंतर काय देणार पॉइंट, म्हणजे या साइडने आपण पॉइंट काउंट करणार म्हणजे या ठिकाणी पॉइंट येणार. देअरफॉर QP इज इक्वल टू 22.4 युनिट्स. ओके, तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 हा आपण सॉल्व्ह केलेला आहे. सर्व क्वेश्चनचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 पर्यंत सॉल्व्ह केलेली आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पुढचे क्वेश्चन हे सॉल्व्ह करणार आहे. ओके, थँक्यू.